लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं 13 नंबरचं न्यूमेरिकल. या व्हिडिओमध्ये आपण 14 नंबरचं न्यूमेरिकल बघणार आहे, जो तुमच्यासाठी मोस्ट IMP आहे. ठीक आहे, चला गिवन डेटा काय दिले. हे 50 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर काय दिले, कॅपॅसिटर सी किती दिलं तुम्हाला 50 मायक्रोफॅरेड. 15 मायक्रोफॅरेड म्हणजे काय, 15 × 10⁻⁶ फॅरेड कनेक्टेड टू द 220 वोल्ट. म्हणजे काय दिलं तुम्हाला, ही RMS दिला, बरोबर की नाही. सर्किट मधला करंट काय असतो, RMS. तो कधी दिला तुम्हाला 220 वोल्ट दिलेला आहे. N 50 हर्ट्ज सोर्स काय दिलं, N किती तुम्हाला 50 हर्ट्ज दिलेलं आहे. फाइंड द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय विचारलं तुम्हाला, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, XC. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड द करंट RMS अँड पीक म्हणजे काय विचारलं तुम्हाला, I0 पण विचारलेला आहे आणि IRMS देखील विचारलेला आहे. नेक्स्ट काय विचारलंय, नेक्स्ट मध्ये इफ द फ्रिक्वेन्सी इज डबल. सेकंड क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी डबल म्हणजे N2 जो आहे तो 2 टाइम्स ऑफ N1 झाला, 2 टाइम्स ऑफ N1 झाला. व्हॉट विल बी हॅपन टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे त्यांनी असं विचारलं XC2 वर काय फरक पडेल. ठीक आहे, XC2 वर काय फरक पडेल. चला पहिले काय दिलं, XC काढायला लावलं. मग आपल्याला माहिती ना XC इज इक्वल काय असतं, 1/2π NC किंवा FC काय येतं आपण N. ठीक आहे, चला 1 आणि 2π ॲज इट इज. पायची व्हॅल्यू किती 3.14. Nची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, Nची व्हॅल्यू दिली N किती दिली 50 आणि Cची व्हॅल्यू किती दिली 15 × 10⁻⁶. 15 × 10⁻⁶. ठीक आहे, चला 50 × 100, 50 × 100 म्हणजे हा 314 होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे 1/314 × 15 × 10⁻⁶. चला हा 10⁻⁶ हा वरती करायचा आहे, याला कॅल्क्युलेशन करायला आपल्याला, आणि 10⁻⁶ वरती गेल्यानंतर काय होऊन जाईल +x होऊन. ठीक आहे, चला कॅरेक्टरिस्टिक बघून घेऊ. 314चं कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 314चं कॅरेक्टरिस्टिक किती 2, याची कॅरेक्टरिस्टिक किती 1. कशामध्ये बघायचं आपल्याला, लॉग टेबलमध्ये. लॉग टेबलमध्ये काय बघायचं, 31चं 4. लॉग टेबलमध्ये काय बघणार आपण, 31चं 4. 31चं 4 किती आहे, 49 69 आहे. किती 49 69 आहे. 15चं 0 किती 17 61 आहे. 17 61 6 9 10 6 6 12 13 9 10 17 4 2 6 आणि हा झाला 3. याला काय अप्लाय केला आपण आता, अँटीलॉग. किती 67चा 3 बघायचा अँटीलॉग मध्ये. 67चा 3 बघितलं, 67चा 3 किती 4710. किती 4710 इंटू किती 10⁻³ डेसिमल इथं पुट करून द्या. म्हणजे काय आन्सर आला आपल्याला, बा याचा आन्सर काय आला आपल्याला 4.710 इंटू 10⁻³ किती आला +3 आलेला आहे, +3 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे, म्हणजे काय होऊन जाईल 1/4.71 इंटू 10⁻³ हा -3 वरती आल्यानंतर काय होऊन जाईल +3 राहिला फक्त याचा. आता कशामध्ये बघणार तुम्ही, रेसिप्रोकलच्या टेबलमध्ये बघणार. 4.7चा 1 रेसिप्रोकलच्या टेबलमध्ये काय बघणार तुम्ही, 4.7चा 1. 4.7चा 1 बघायचं. 4.7चा 1 किती आहे 0.2128 आहे, 0.2118 आहे, 0.2118 आहे, 0.2118 आहे. किती 47चं 1, 47चं 1 2.2128 आहे. किती आहे 28 आहे. मग याला जर वॅनिश केला, हा इथं आहे तर काय आला 212.8. XCची व्हॅल्यू किती आपल्याला, XCची व्हॅल्यू आलं आपल्याला, XCची व्हॅल्यू मला मिळाली 2.1 to 8.8 ओहम. दिसतंय खाली, येस. आता काय विचारलंय तुम्हाला, I0 आणि IRMS. I0 आणि IRMS काय भेटलं मला, रेजिस्टन्स. ठीक आहे, IRMS काढू आपण. IRMS इज इक्वल काय येणार आहे, IRMS इज इक्वल काय येणार आहे बा, आपल्याला R मिळालं
व्ही इज इक्वल टू काय आय आर, व्ही इज इक्वल टू काय आय आर नुसार आर इज इक्वल टू काय सॉरी आय इज इक्वल टू काय येणार आहे, आय इज इक्वल टू काय व्ही बाय आर, व्ही बाय आर. ठीक आहे. चला आपल्याला काय काढायचं आहे, आय आर एम एस. आय आर एम एस इज इक्वल टू काय ई आर एम एस बाय एक्स सी. इथं रेजिस्टन्स काय तुमचा एक्सीचा आहे. ठीक आहे. ई आर एम एस किती दिलं तुम्हाला 220 आणि हा किती आला 218. एक्सीची व्हॅल्यू किती आली, ई आर एम एसची व्हॅल्यू किती आली तुमची 220 आणि हा किती आले तुमचा 212.8, 212.8. ठीक आहे. चला कॅरेक्टरिस्टिक किती याची, याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे 2 आहे, याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे 2 आहे. लॉक टेबल आलं पाहिजे तुम्हाला. काय करायचं दोघांची सबट्रॅक्शन. आता कशामध्ये बघणार 22चा 0, लॉक टेबलमध्ये काय बघणार 22चा 0. तुम्हाला आय बटनमध्ये देऊन टाकेल आणि दुसरी गोष्ट आय बटनमध्ये आणि दुसरं डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात. 220 वोल्ट 22चा 0, 22चा 0 काय बघा 22चा 0 काय 3424 आहे, किती 3424 आहे. हां आणि 21चा 2 आणि 8मध्ये 21चा 2 आणि 8मध्ये 21चा 2, 21चा 2 किती 3263 आणि केसमध्ये बघायचं 8मध्ये मिन डिफरन्समध्ये काय 8, तो किती आहे 15 आहे. 3263 15, 3263 प्लस 15 32 63 प्लस 15 किती होणार 5 आणि 3 8 आणि 7 म्हणजे काय येणार आहे 3278. किती येणार आहे 3278. 8 आणि 4 12, 7 आणि 3 10, 4 आणि 2 6 आणि 7, 3 3 6 आणि सॉरी काय करायचं सबट्रॅक्शन करायचं, ॲडिशन नाही करायचं. आपलं काय करायचे सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे काय झालं 14 म्हणजे काय झालं 14 म्हणजे किती झालं 6, हे झालं कॅरी 1 म्हणजे काय झालं 4, हे कॅरी गेला 3 मधून 2 गेला किती झाला 3 मधून 2 गेला किती 1, हे झालं 0, हे झालं 0. याला काय अप्लाय करणार आपण आता अँटी लॉ. याला काय अप्लाय करणार आपण अँटी लॉ. कशामध्ये बघणार अँटीमध्ये 0 1चा 4 6मध्ये 0 1चा 4 तो किती आहे 1033 आणि मेन डिफरन्समध्ये किती बघायचं आहे 6 तर किती आहे 1 आहे 1034 आहे 1034 इंटू 10⁻0. काय आन्सर आलं 1.034. ओके करंट काय असणार आहे एम्पियर 1.034 एम्पियर. दिसतंय तिथं सर्व काही. आय आर एम एस मिळालं. ठीक आहे. आणि आता काय करू शकतो आपण I0 काय विचारलं तुम्हाला I0. I0 इज इक्वल टू काय येणार आहे I0 इज इक्वल टू काय येणार आहे आय आर एम एस √2. आय आर एम एस √2. चला √2ची व्हॅल्यू किती असते 1.414 आणि याची व्हॅल्यू किती आली 1.034. काय करायचे दोघांची मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे काय करायला मला लॉक टेबलमध्ये काय करायला मला याची कॅरेक्टरिस्टिक किती 0, याची कॅरेक्टरिस्टिक किती 0. ओके काय करायचे ॲडिशन. चला कशामध्ये बघणार आपण आता 1.41चा 4मध्ये 1.14 1.4चा 14चा 1मध्ये बघितलं किती आहे 1492. मिन डिफरन्समध्ये किती 4 तो किती आहे 12. 12 म्हटल्यानंतर किती 1504 1504 किती आलं 1504 1504. आता कितीमध्ये 10चा 3 आणि 4मध्ये 10चा 3 किती 28 128 आणि मिन डिफरन्समध्ये 4 ते किती 17 आहे 128 प्लस 17 128 प्लस 17 128 प्लस 17 किती होणार आहे 7 7 14 आणि 15 4 आणि किती 0145 0145 किती आहे 9461.0. याला काय करतो आपण अँटी अप्लाय करतो. किती 16चा 4 आणि 9 16चा 4 आणि 9 16चा 4 किती 14 59 आणि मिन डिफरन्समध्ये बघितलं 9 तिची व्हॅल्यू 3 किती 63 होऊन जाईल 62 होऊन जाईल 1462 किती 1462 इथे डेसिमल इंटू किती 10⁻0. याची व्हॅल्यू किती आली 1.462 इंटू 10⁻0 म्हणजे किती 1.462 एम्पियर. I0ची व्हॅल्यू किती भेटली मला 1.462 एम्पियर आय आर एम एस मिळालं. ठीक आहे. आता पुढचे मध्ये काय दिलं आहे N2 जर 2 टाइम्स केला तर X2 वर काय फरक पडेल आणि दुसरा करंट पण बद्दल विचारलं होतं ते लिहायचं राहिलं I2 वर काय फरक पडेल. ठीक आहे. चल जर मी N2 जर डबल केलं तर X2 वर काय फरक पडेल. चला
वी have XC इज इक्वल काय, XC इज इक्वल काय 1/2 पाय NC, बरोबर की नाही. मग काय लक्षात आलं, हे सगळे कॉन्स्टंट जर कन्सिडर केलं तर तुम्ही काय म्हणशाल, XC इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द N. XC इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द N. मग तुम्ही काय म्हणू शकतात, XC इज इक्वल टू काय, XC इज इक्वल काय K टाइम्स ऑफ 1/N. मग तुम्ही काय काढू शकतात, XC1 इज इक्वल टू काय K/1/N1. ठीक आहे. अँड XC2 इज इक्वल टू काय K टाइम्स ऑफ 1/N2. ठीक आहे. काय विचारलं तुम्हाला, सेकंड विचारलं, म्हणून मी काय केलं, XC2/XC1. XC1 काय आहे, XC2 काय आहे, K टाइम्स ऑफ 1/N2 इंटू डिवाइड बाय काय करायचं आपल्याला, K टाइम्स ऑफ 1/N1. ठीक आहे. K गेट कॅन्सल्ड. ठीक आहे. आणि न्यूमरेटर काय होते 1/, हा काय होते, हा न्यूमरेटर डिनोमिनेटर काय झालं, न्यूमरेटर म्हणजे N1/N2. मग काय लक्षात आलं आपल्याला, XC2 इज इक्वल टू काय, XC1 इज इक्वल टू काय N1/N2. ठीक आहे. XC2 इज इक्वल टू काय, XC2/XC1 इज इक्वल टू काय N1/N2. आता आपल्याला काय दिलंय, N1 काय दिलं तुम्हाला, N2 काय दिलं, 2 टाइम्स ऑफ N1 दिलेलं आहे. मग काय, XC2 इज इक्वल टू काय, XC1 इज इक्वल टू काय N1 ॲज इट इज, पण N2 ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स ऑफ N1. ठीक आहे. आ N1 गेट कॅन्सल. मग तुम्हाला पुढे जाऊन काय म्हटलं, XC2 इज इक्वल टू काय 1/2 टाइम्स ऑफ XC1. काय झालं, इफ N जर डबल केलं देन XC विल बी ऑफ. XC काय झालं तुमचा, ऑफ झाला, बरोबर की नाही, अर्धा झाला ना, XC काय झाला, ऑफ झाला. ठीक आहे. नेक्स्ट काय विचारलं तुम्हाला, करंट बद्दल विचारलं. चल करंट बद्दल. मग कसं म्हणणार, V इज इक्वल टू काय IR, या फॉर्म्युलानुसार V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू ॲज इट इज, V म्हणजे काय ERMS. ठीक आहे. ERMS इज इक्वल टू IRMS इंटू R च्या ऐवजी काय येणार इथं XC. हां, काय येणार तुमचं XC. ERMS इज इक्वल IRMS इंटू XC. मग ERMS XC जर आला, XC म्हटल्यानंतर काय येणार आहे बघा, ERMS XC, ERMS अपॉन IRMS इंटू XCची व्हॅल्यू काय 1/2π FC किंवा 2πNC घेतो. ठीक आहे. 2πNC जर म्हटलं मी 2πNC, तर ही तर कसं आहे 220 व्होल्ट आहे, कॉन्स्टंट आहे. मग हा काय झाला, या साईडला आला, म्हणजे IRMS इज इक्वल टू काय 2πNC. मग तुम्ही काय म्हणू शकतात, IRMS इज इक्वल टू काय, इज इक्वल टू काय KC. मग काय म्हटलं, RMS खूप वेळा मी त्याला I1 आणि I2 येतो. ठीक आहे. I1 इज इक्वल काय K टाइम्स ऑफ N1. तसंच I2 इज इक्वल काय K टाइम्स ऑफ N2. चल काय, मग काय विचारलं तुम्हाला, I2 बद्दलच विचारलं. मग काय I2/I1 इज इक्वल टू काय K टाइम्स ऑफ N2/K टाइम्स ऑफ N1. ठीक आहे. मग हा K गेट कॅन्सल, हा K I2 तिकडे मल्टिप्लाय झाला, I2 इज इक्वल काय N2/N1 इंटू I1. N2 काय 2 टाइम्स ऑफ N1/N1 इंटू I1. म्हणजे काय झालं, N1 गेट कॅन्सल, म्हणजे 2 टाइम्स ऑफ I1 मिळाला. I2 इज इक्वल काय मिळाला 2 टाइम्स ऑफ I1. म्हणजे काय लक्षात आलं, म्हणजे आपल्याला इथं शेवटचा टॉपिक फक्त लिहायचं आपल्याला. If N is double, then current will be, करंट काय झाला डबल, करंट पण काय झाला डबल. क्लिअर आहे, करंट पण काय झाला तुमचा डबल. पटकन एकदा रिवाइज करूया, आन्सर सगळं बरोबर आहे.
ओके. आय आर एम एस किती आलं तुमचं 2128 ओम आहे. 0.8 ओम एक्स्ट्रा घेतलेला आपण लॉक टेबलने सॉल्व केलेलं आहे. त्यांच्यानुसार 2.1 आहे 12 ओम आलेलं आहे. आणि आय आर एम एसची व्हॅल्यू आपली किती आली आय आर एम एसची व्हॅल्यू किती आली 1.034 यांचा आन्सर आला 1.470 आलेलं आहे. ठीक आहे. आणि बाकीचं सगळं बरोबर आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन चालतं, ±9पर्यंत चालतं. हे मी पहिल्यापासून सांगत आहे. चला पटकन एकदा डिस्कस करूया. सी दिलेला आहे तुम्हाला आणि ई दिलेला आहे, बरोबर की नाही. सी दिलेला आहे, ई दिलेला आहे आणि एन दिलेला आहे. आणि त्याच्यावरून एक्सी काढायला लावलं, त्याच्यावरून I0 आणि IRMS काढायला लावलं. एकदम सिंपल होता. एक्सी म्हणजे काय 2πfc किंवा 2πNC म्हणा. फ्रिक्वेन्सी तुम्ही एकतर एनने दाखवू शकतात किंवा एफने दाखवू शकतात. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं, लॉक टेबल अप्लाय केलं, नंतर मग रेसिप्रोकल टाकलं, तर आन्सर काय भेटतो मला 212.8 ओम. मला माहिती आहे V काय IR, देअरफॉर I V/R. पण आपल्याला इथं काय RMSच्या संदर्भात आहे, म्हणून IRMS काय ERMS/XC. याच्यावरून काय भेटतं मला RMS मिळालं. मग I0 काढलं. I0 काय √2 टाइम्स ऑफ IRMS. √2ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे 1.414 आणि IRMS कॅल्क्युलेशन केलं, लॉक टेबल अप्लाय केलं, आन्सर I0ची मिळाली मला 1.462 एम्पियर. नंतर मी काढलं एक्सी. एक्सी म्हणजे काय असतं 2πfc किंवा 2πNC. मग याच्यावरून काय लक्षात आलं एक्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एन. मग डायरेक्टली मी काय केलं KC इज काय K टाइम्स ऑफ N1. मग KC XC1 लिहिलं आणि XC2 लिहिलं. ठीक आहे. XC2 आपण XC1 लिहिलं, त्याच्यावरून काय लक्षात आलं N1/N2 मिळालं. ठीक आहे. मग N1/N2, मग N2ची व्हॅल्यू काय टाकली 2 टाइम्स ऑफ N1, तर काय भेटलं मला हाफ. जर N डबल केला तर XC काय झाले हाफ झाले. त्याच्यानंतर मी काय केलं विचारलं तुम्हाला करंटच्या संदर्भात. नंतर तुम्हाला कशाबद्दल विचारलं करंटचं. मग करंटसाठी ओम्स लॉ लावला. E इज इक्वल टू काय V इज इक्वल टू काय IR. मग आपल्याजवळ काय ERMS आणि IRMS आहे आणि XC आरची जागा काय XC. मग काय XCची व्हॅल्यू काय 1/2πNC किंवा 2πfc. हा 2πfc इकडे डिवाइड केला कारण की ERMS ऑलवेज कॉन्स्टंट आहे. मग IRMS काय भेटलं मला K टाइम्स ऑफ N1. मग I1 तयार केलं, I2 तयार केलं, I2/I1 तयार केलं. मग K गेट कॅन्सल झालं, N2/N1 आलं. मग N2ची व्हॅल्यू टाकली आपण 2 टाइम्स ऑफ N1, N1 गेट कॅन्सल 2 टाइम्स ऑफ I1 आलं. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट 15 नंबरचं न्यूमेरिकल चर्चा करणार आहोत.